नमस्कार प्रेक्षकांनो, बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या 19 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की राजा आता नानांना आतमध्ये शोधायला गेलेला असतो, पण त्याला काही नाना तिथे दिसतच नाही. मग तो बाहेर येतो आणि तिथल्या मुलाला म्हणत असतो की साहेब कुठे गेलेले आहेत, सांग ना. तर आता तो मुलगा काहीच बोलत नाही आणि आता शांतच बसलेला असतो. त्यावेळेस राजा म्हणतो की असं कसं काय, हे कुठे गेलेले आहेत. मग तो मुलगा म्हणतो की अहो एकदा सांगितलं ना, मला माहित नाहीये, असं काय करताय तुम्ही. त्यावेळेस राजा म्हणतो की नाही नाही साहेब ना वरतीच असतील, थांबा मॅडम, मी ना त्यांना वरती जाऊन बघून येतो. मग आता राजा नानांना शोधण्यासाठी वरती जातो. अवनी मात्र आता राजाला म्हणत असते अरे थांब मी जाते, पण तो काही ऐकत नाही. तो आता लगेच पळत वरती जातो. आता इकडे नाना मात्र लपून बसलेले असतात, तर त्यांना महेशचा फोन येतो. आता नाना खूप घाबरतात आणि म्हणत असतात की हा कशाला मला फोन करतोय, पण आता तरी सुद्धा ते उचलतात. तर तिकडून महेश म्हणत असतो की ओ खरं बोला, तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये नाहीये ना, माझ्याशी खोटं बोलला ना तर बघा. त्यावेळेस नाना म्हणत असतात की हो मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये का, मी नाहीये इथे ऑफिसमध्ये, आता तुम्हाला किती वेळा सांगू. तर महेश म्हणत असतो की हे बघा, मला जर सत्य कळलं ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नाहीये. त्यावेळेस नाना म्हणत असतात की अहो मी कशाला खोटं बोलू, मी खरंच नाहीये, ते ऑफिस मी भाड्याने दिलेलं आहे, मी नाहीये तिथे, असं म्हणून आता ते फोन ठेवतात. इकडे दुसरीकडे राजा आता वरती आलेला असतो, पण त्याला कुठेच नाना दिसत नाहीत. मग आता त्याला खूप टेन्शन आलेलं असतं आणि तो म्हणत असतो की काय नाना कुठे गेले, असं कसं काय ते करू शकतात, थांब आता त्यांना फोनच लावतो, असं म्हणून राजा सुद्धा आता नानांना फोन लावतो. मग इकडे नाना म्हणत असतात की आता कोणाचा फोन आला, असं म्हणून आता ते फोन उचलतात. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो नाना कुठे आहात तुम्ही, आम्ही आलेलो आहे इंटरव्ह्यू साठी, कुठे गेलेला आहात. त्यावेळेस नाना घाबरतात आणि म्हणत असतात की राजा राजा इंटरव्ह्यू होणार नाही, हे बघ माझ्या पाठीमागे माझी बायको आहे, पोरं आहेत, आई बाप आहेत, त्याच्यामुळे आता मला माझा जीव द्यायचा नाही, मी काही इंटरव्ह्यू घेणार नाही. त्यावेळेस राजा म्हणतो की अहो नाना काहीच होणार नाही, मी आहे ना तुमच्या मदतीला, असं काय करताय तुम्ही. तर आता नाना म्हणत असतात की नाही राजा मला माफ कर, पण मी इंटरव्ह्यू घेणार नाही आणि मी काय बाहेर येणार नाही, तुला काय करायचं आहे ते कर, असं म्हणून ते फोन ठेवून देतात. इकडे दुसरीकडे अवनी मात्र वाट बघत खालीच उभा राहिलेली असते. राजा आता पळतच येतो आणि राजा म्हणत असतो की मॅडम इंटरव्ह्यू होणार नाही, साहेब कुठे गेलेले आहेत काय माहिती. आता त्याला सुद्धा टेन्शन आलेलं असतं, तर आता तो सगळं हे सांगत असतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की अरे इंटरव्ह्यू होणार नाही म्हणजे असं कसं, आपल्या वेळेची काही किंमत आहे का नाही, सकाळच्या पारीत बोलवलं आणि असं कसं ते इंटरव्ह्यू कॅन्सल करू शकतात, नाही नाही असं होऊ शकत नाही, थांब आता. आणि मग तिथल्या ती मुलाला विचारत असते की कुठे गेलेले आहेत सर, थोड्या वेळाने येणार आहेत का, काय अर्जन्सी आलेली आहे का त्यांना, सांग ना कुठे गेलेले आहेत, आता ती विचारत असते. तर आता राजा म्हणत असतो की ओ मॅडम त्याला काय विचारताय, तो एक साधा कामगार आहे, त्याला तरी काय माहिती असणार आहे, ओ त्याला नका विचारू. तर आता अवनी म्हणते की असं कसं, ह्यांना माहिती पाहिजे ना आपल्या वेळेची काही किंमत आहे की नाही, असं कसं उठसूट बोलवलं आणि आता ते गायब झालेले आहेत, थांब मीच त्यांना फोन लावते, असं म्हणून अवनी तिचा मोबाईल पर्समधून काढते आणि फोन लावायला लागते. तर आता ती नानांचा नंबर डायल करते आणि फोन लावते. तर आता हॅलो म्हणते, तर तिकडून नाना फोन उचलतात आणि म्हणत असतात की झालं आता ह्यांचा कशाला फोन आलेला आहे. तर मग ते उचलतात आणि म्हणत असतात की हा बोला मॅडम. त्यावेळेस सवनी म्हणत असते की अहो सर कुठे आहात तुम्ही, आम्ही इंटरव्ह्यूसाठी आलेलो आहोत. त्यावेळेस ते म्हणतात की नाही नाही इंटरव्ह्यू कॅन्सल झालेला आहे. मग अवनी म्हणत असते की कॅन्सल झालाय, असं कसं काय कॅन्सल झालाय, तुम्ही आम्हाला आत्ताच बोलवलं होतं ना, आम्ही एवढं सगळं आवरून तयारी करून आलेलो आहोत, मग असं कसं काय तुम्ही इंटरव्ह्यू कॅन्सल केला. नाही नाही कॅन्सल कसं करचाल, कधी थोड्या वेळच्यानी येणार आहे का उशीर होणार आहे का, उद्या घेणार आहे ते तरी सांगा. तर नाना म्हणत असतात की नाही नाही इंटरव्ह्यूला आता मी येणारच नाही, मी तुमचा इंटरव्ह्यू घेणारच नाही, आणि फोन कट करतात. अवनी इकडे हॅलो हॅलो करत असते, पण आता नानांनी फोन कट केलेला असतो. मग आता अवनीला नानांचा खूपच राग येतो की असं कसं, ह्यांना वेळेचं महत्त्व नाहीये, मला बोलवलेलं आहे आणि इंटरव्ह्यू घेतलेलाच नाहीये. त्यावेळेस राजा म्हणतो की मॅडम प्लीज तुम्ही होप सोडू नका, सगळं काही व्यवस्थित होईल. अहो हिथला इंटरव्ह्यू नाही झाला तर दुसरीकडे कुठेतरी तुम्हाला बोलवतीलच, तुमचा कॉन्फिडन्स हाय झालाय का नाही, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर आता राजा समजावत असतो, पण अवनी काहीच ऐकून घेत नाही. अवनी लगेचच तिथून बाहेर निघून जाते. आता राजा सुद्धा खूप दुःखी झालेला असतो, तर तो सुद्धा लगेचच अवनीच्या पाठीमागे जातो. अवनी बाहेर गेल्यानंतर खूपच चिडचिड करत असते आणि म्हणत असते की असा कसा काय इंटरव्ह्यू कॅन्सल केला, एवढं मोठं ऑफिस आहे, एवढी मोठी फर्म आहे, मग कोणाला तरी जॉबवरती ठेवू
शकत नाही का? बरं कारण पण व्यवस्थित सांगितलेलं नाहीये की इंटरव्ह्यू का कॅन्सल झालेला आहे, उद्या या असं काहीच बोललेले नाहीये. डायरेक्ट फोन कट केलेला आहे आणि दुसरं कोणाला सुद्धा इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेले नाहीये. आमच्या वेळेची काही किंमत आहे की नाही असं आता अवनी बडबड करत असते. त्यावेळेस राजा म्हणतो की जाऊ द्या मॅडम, बसा तुम्ही आता गाडीवरती. कारण आता राजालाच टेन्शन आलेलं असतं की नाना असे का वागले असतील. एवढी सगळी तयारी केली तरी सुद्धा त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेला नाहीये. मग अवनी लगेचच गाडीवरती बसते आणि राजा आणि अवनी आता घरी निघालेले असतात. मग आता ते सगळं महेशला दिसतं. मग ते दोघे येत असतात तर महेश लगेच कारचा दरवाजा असा जोरात उघडतो. मग राजा आता पडणार असतो पण आता तो ब्रेक दाबतो आणि मग गाडी पडण्यापासून वाचवतो. मग अवनीला खूपच राग येतो. तर अवनी गाडीवरून उतरून आता समोर येते आणि म्हणत असते की ओ, तुम्हाला दिसत नाहीये का, तुम्ही आता दरवाजा उघडला त्याच्यामुळे आम्ही पडलो असतो ना. त्यावेळेस इकडे महेश म्हणतो की पडला असता का? अगं अजून किती पडणार आहे आमच्या नजरेतून, ऑलरेडी तू आमच्या नजरेतून पडलेली आहे. आता तिला इथे महेशला पाहून धक्काच बसतो. तर महेश म्हणत असतो की आणि काय ग, काय अवस्था करून घेतलेली आहे स्वतःची, बघ ना एकदा. अगं चंद्रकांत देशमानेंची मुलगी म्हणून मिरवत होती त्यावेळेस काय तुझा रुबाब होता आणि आता ह्या भिकारल्या ड्रायव्हर बरोबर फिरते, ते पण बाईक वरती. काय ह्याची लायकी तरी आहे का तुझ्या बरोबर अशी फिरायची आणि त्याच्या बरोबर फिरतीये, काय अवस्था करून घेतलीये असं आता तो तिला म्हणत असतो आणि खूपच नावं ठेवत असतो. मग अवनीला राग येतो आणि अवनी म्हणत असते की काय रे, माझा सख्खा मोठा भाऊ आहे ना, मग माझ्या पाठीमागे उभं राहायचं सोडून माझ्या जखमेवरती काय मीठ चळतोय, काय असं कसं काय वागू शकतो? अरे कधीतरी मी तुला राखी बांधलेली आहे, त्या राखीसाठी तरी जरा नीट बोल. त्यावेळेस तो म्हणतो की राखी, अगं तू राखी बांधली होती ना, त्या राखीची स्वतःच राख केलेली आहे आणि मला काही आता तुझी किंमत नाहीये. हे सगळं तू तुझ्या हातानेच करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे आता तुला बर्बाद करण्यासाठीच मी प्रयत्न करणार, म्हणजे तू परत आमच्या इकडे येशील. तर आता राजा म्हणत असतो की मॅडम जाऊ द्या, नका यांच्या नादी लागू, चला. म्हणून आता तो अवनीचा हात पकडतो आणि अवनीला घेऊन चाललेला असतो. तर आता अवनी गाडीवरती बसणार असते तेवढ्यातच महेश म्हणत असतो की हे बघ अवनी, मी ना तू तू जसं ठरवलंय ना आमची आबरू चव्हाट्यावरती आणायची, तसंच आता मी सुद्धा ठरवलंय की तुला आता स्वप्न तुझी पूर्ण करून द्यायची नाहीत. अगं तुझ्याकडे सर्टिफिकेट नाहीये, आता कशी स्वप्न पूर्ण करणार आहे तुझी, सांग ना. त्याशिवाय तुझी स्वप्न पूर्णच होणार नाही आणि ह्या मूर्खांबरोबर राहून तरी काय होणार आहेत तुझी स्वप्न. हे बघ, ह्या दांगटांच्या घराचं ना वाटोळं केल्याशिवाय मी आता गप्प बसणार नाही. नाही ह्यांना जेलची हवा खायला लावली ना तर नाव महेश चंद्रकांत माने लावणार नाही. आता तो खूप बोलत असतो. तर अवनीला आणि राजाला खूप राग येत असतो. आता राजाचा राग कंट्रोलच होत नाही, त्याला तर खूप राग येतो. म्हणून आता तो महेशला मारण्यासाठी येत असतो. पण आता अवनी त्याचा हात पकडते आणि म्हणत असते की नाही राजा, नको नादी लागू, राहू दे. असं म्हणून आता ती त्याला घेऊन जाते आणि गाडीवरती बसून तिथून निघून जातात. महेशला मात्र खूपच राग आलेला असतो आता अवनी आणि राजाचा. दुसरीकडे आपण पाहतो की धनेश आता कॉलेजवरून घरी आलेला असतो आणि त्याला खूप कंटाळा आलेला असतो. त्याच्यामुळे तो लगेचच त्याची बॅग तिकडे फेकून देतो आणि त्या खाटावरती आडवा होऊन आता आई आई ग असं आता करत असतो. तेवढ्यातच तिकडून यशादा येतो आणि धनेशला असं पडलेलं पाहून म्हणत असतो की धन्या, अरे लगेच कसा कॉलेजवरून आला, आत्ता तर गेला होता ना. त्यावेळेस धनेश मग उठतो आणि म्हणत असतो की अरे दादा, कॉलेजला जाऊन काहीच उपयोग झाला नाही, उगाच गेलो त्या पोरांच्या नादी लागून. बाहेर ना पाऊस येत, म्हणजे कॉलेजच्या तिकडे पाऊस येत होता, त्याच्यामुळे सगळी लेक्चर ना कॅन्सल झाली. मग आता इकडे यशादा म्हणतो की काय पाऊस येत होता, आता तो बाहेर बघतो तर पाऊसच येत नसतो. त्यावेळेस आता यशादा म्हणतो की काय रे, फक्त तुझ्या कॉलेजवरती ढगफुटी झाली की काय, इथे तर पाऊस नाहीये. त्यावेळेस तो म्हणतो की अरे दादा तसं नाही, खरंच येत होता तिकडे पाऊस. त्यावेळेस तो म्हणतो की बर चल, डब्बा खाल्ला का नाही, दिलेला सगळा संपवलं ना. त्यावेळेस धनेश म्हणतो की नाही नाही, डब्बा नाही खाल्ला, मला ना आवडलंच नाही असं तो म्हणतो. मग आता इकडे यशादाला खूपच राग येतो आणि यशादा आता त्याचा हात ओढतो आणि आता हातच पिरगळायला लागतो आणि म्हणतो की काय आवडलं नाही, आवडलं नाही का, नाही खाल्ला डब्बा. त्यावेळेस धनेश म्हणतो की अरे नाही, गंमत केली आज ना, आता दुपारी घरीच येणार होतो तर म्हणलं मग वहिनी बरोबरच डब्बा खावावा म्हणून नाही खाल्ला. तर यशादा म्हणतो की वहिनी बरोबर, वहिनी आहे का घरी. तर तो म्हणतो की अरे पण सोड मला. तर आता त्याचं लक्ष पुढे जातं. तर तिकडून आता अवनी आणि राजा आता येत असतात. अवनी खूपच दुःखी असते. आता राजाला सुद्धा कळत नाही की नानांनी इंटरव्ह्यू का कॅन्सल केलेला आहे, अशाच विचारामध्ये ते आलेले असतात. मग आता हे सगळं आता धनेश आणि इकडे यशादा पाहत असतात. तर आता तो म्हणतो की बघ आली की नाही वहिनी.
तर अवनी लगेचच आता गाडीवरून खाली उतरते आणि खूपच दुःखी होऊन आतमध्ये आलेली असते. त्यावेळेस आता हे दोघे जण तिच्याकडे पाहतात आणि मग त्यांना कळतं की आता अवनी नाराज आहे. तर अवनी त्यांना काहीच न सांगता तिथून निघून आतमध्ये चाललेली असते. त्यावेळेस आता धनेश म्हणत असतो की वहिनी वहिनी अहो काय झालं, कसा झाला तुमचा इंटरव्ह्यू, सगळं ओके झालं ना, बोला ना वहिनी काय झालं. पण अवनी काहीच बोलत नाही. ती आता तिथेच अशी एकदम अशी दुःखी होऊन उभा राहिलेली असते. धनेश आता तिला विचारत असतो पण ती काहीच सांगत नाही. त्यावेळेस मग यशादा राजाला म्हणत असतो की राजा काय झालं, इंटरव्ह्यू झाला ना, सगळं व्यवस्थित झालं ना. आता राजा सुद्धा काहीच बोलत नाही. मग धनेश राजाकडे जातो आणि राजाला म्हणत असतो की राजादा वहिनी एवढ्या नाराज का आहेत, काय इंटरव्ह्यू नीट झालेला नाहीये का, काय झालं तर तू तरी सांग ना. त्यावेळेस राजा म्हणतो की नाही, इंटरव्ह्यू कॅन्सल झाला, इंटरव्ह्यूच झाला नाही. मग आता हे दोघे जण म्हणतात कस काय, असं कस काय झालं, इंटरव्ह्यू कस काय झाला नाही. तर राजा म्हणतो की ते साहेबच तिथे आले नाही. त्यावेळेस अवनी म्हणत असते की यशादा बघा ना, एवढं त्यांनी आम्हाला बोलवलं, मी सुद्धा सगळं आवरून गेलेली होती, एवढी सगळी तयारी केली आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू कॅन्सल केला, काहीच सांगितलं नाही. म्हणजे आम्हाला काही किंमतच नाही का, आम्ही एवढं गेलो वेळात वेळ काढून, त्याचं काहीच नाही का. आणि यशादा मला तुम्ही सांगा, हे सगळं तुमच्याच ओळखीने झालं होतं ना, म्हणून मला असं वाटलं की ते सगळं व्यवस्थित होईल तुमची ओळख असल्यामुळे, पण त्यांनी काही रिस्पॉन्सच दिला नाही. असं कसं काय होऊ शकतं, तुमच्या ओळखीने मी गेले होते जास्त काही न विचारपूस करता, आणि बघा ना असं काय झालं. आता ते तिथे जे जे काही झालं ते अवनी सगळं आता इकडे यशादाला सांगत असते. आता यशादाला सुद्धा कळत नाही की नेमकं हे झालं काय. तर अवनी म्हणत असते की जाऊ दे, मला ना आता काही बोलायचंच नाहीये, असं म्हणून आता ती तिथून आतमध्ये निघून चाललेली असते. आता इकडे यशादा, धनेश आणि राजाला खूप वाईट वाटत असतं हे सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे. यशादाला तर आता असं वाटत असतं की नाही नाही, आता ना हे सगळं खूप झालेलं आहे. तर आता अवनी तिथून रागाने निघून जाते. त्यावेळेस राजा तिला म्हणत असतो की मॅडम प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका, ऐका ना. मग आता यशादा म्हणतो की थांबा मॅडम, आपल्याला ना जरा बाहेर जायचं आहे, तुम्ही लगेचच इकडे या, आपण दोघे जण जाऊया. त्यावेळेस अवनी म्हणत असते की यशादा अहो कुठे जायचं आहे आपल्याला, आता पुन्हा तिकडे इंटरव्ह्यूच्या तिकडे जायचं आहे का, मला नाही यायचं तिकडे, त्यांनी कॅन्सल केलेलं आहे. त्यावेळेस तो म्हणतो की नाही, तुम्ही चला बरं माझ्या बरोबर, काहीच प्रश्न न विचारता. मग अवनी म्हणते की बरं ठीक आहे. मग अवनी लगेचच बाहेर जाते. तर आता राजा म्हणत असतो की यशादा अरे नक्की काय चाललंय, कुठे चाललेला आहात तुम्ही. तर आता यशादा त्याला अडवतो आणि म्हणत असतो की तू इथेच थांब आणि मला चावी दे. असं म्हणून आता तो राजाकडून चावी घेतो आणि म्हणत असतो की तू अजिबात आमच्या पाठीमागे येऊ नको. आता इकडे यशादा सुद्धा आता चावी घेऊन तिथून बाहेर निघून जातो. राजा आणि धनेशला मात्र कळत नाही की यशादा अवनी मॅडमला कुठे घेऊन चाललेला आहे. तर लगेचच अवनी आता यशादाच्या गाडीवरती बसते आणि आता तिकडे ते दोघे जण चाललेले असतात. तर राजा आणि धनेश बाहेर येतो आणि त्यांना विचारत असतो की अरे अरे यशादा कुठे चाललेला आहे, मॅडमला घेऊन सांग तरी. पण यशादाला आता खूपच राग आलेला असतो, तो राजाचं काहीच ऐकत नाही, लगेच तिथून निघून जातो. मग राजा म्हणतो की नाही नाही, मी असं यशादाला मॅडमला एकट्याला घेऊन जाऊ देणार नाही. लगेच असतो मग चप्पल घालतो आणि सायकल घेऊन आता तो सुद्धा त्यांच्या पाठीमागे जातो. यशादाने सांगितलेलं असतं त्याला येऊ नको, पण आता तरी सुद्धा तो ऐकत नाही, लगेचच सायकल घेतो आणि तिथून निघून जातो. आता धनेश एकटाच असतो, त्याला सुद्धा आता काळजी वाटत असते की हे काय चाललंय ते. तर दुसरीकडे यशादा आता त्याच्या साईटवरती अवनीला घेऊन गेलेला असतो. साईटवरती म्हणजे जिथं त्याचं काम चाललेलं असतं तिकडे घेऊन जातो. तर अवनी म्हणत असते की यशादा मला तुम्ही इथे का आणलेलं आहे, अच्छा हे तुमचं काम बघण्यासाठी आणलेलं आहे का, म्हणजे हे सगळं तुम्ही केलेलं आहे का. आता तिथे जे बांधकाम झालेलं असतं तर ते पाहते आणि खूपच खुश होऊन म्हणत असते की वा यशादा खूप छान आहे व तुमची साईट, खरंच खूप मस्त तुम्ही बांधकाम केलेलं आहे. असं म्हणून ती लगेचच आतमध्ये जाते. तर यशादा सुद्धा आता तिच्या पाठोपाठ आतमध्ये जातो. मग आता अवनी सगळं आतमधलं बांधकाम पाहते आणि म्हणत असते की यशादा खरंच किती सुंदर स्ट्रक्चर काढले हो तुम्ही, हे सगळं तुम्हीच केलंय ना, खरंच मोठमोठे बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टर्स जे करतात ना तसंच अगदी तुम्ही केलेलं आहे. मला ना खूप आवडलेलं आहे याचं स्ट्रक्चर आणि खूप छान सुद्धा वाटत आहे मला ना, म्हणजे खूपच आवडलं. तर ती खूप कौतुक करत असते. तर यशादा म्हणतो की नाही मॅडम, हे सगळं मी केलेलं नाहीये, तुम्हाला असंच वाटत आहे ना ही मी केलेलं आहे, पण मी हे सगळं केलेलं नाहीये. त्यावेळेस अवनीला थोडासा आश्चर्याचा धक्काच बसतो आणि तो म्हणत असतो की मी काय करतोय ना ते तुम्हाला मी आता दाखवतो. असं म्हणून तो बाहेर जातो आणि तिथलं घमेलं आणि खोरं घेतो आणि जे तिथे वाळू असते ती वाळू आता त्या घमेल्यामध्ये भरत असतो. आता हे सगळं अवनी पाहत असते, तिला थोडंसं वेगळंच वाटत असतं. त्यावेळेस आता तो त्या घमेल्यामध्ये वाळू भरतो आणि घेऊन येतो आणि मग तिथे त्या ढिगाऱ्यावरती टाकतो. मग आता अवनी म्हणत असते की हे काय चाललंय. त्यावेळेस यशादा म्हणतो की हे माझं काम आहे, अशी कामं मी करतो. अहो मी कोणताही मोठा बिल्डर नाहीये किंवा काहीच नाहीये मी मोठं,
अहो मी साधं शिकलेला सुद्धा नाही हो. मी अशी कामं करतो, त्या ढिगाऱ्यातून रेती वाळू काही उचलून आणतो, ट्रकमधून इटा उचलतो आणि हे बांधकाम करतो. हां, असलं हे काम करतो मी, मोठा कोणी नाहीये. पण हां, मी एक चांगला मिस्त्री आहे. म्हणजे आधी मी असा मजूर होतो, नंतर मी गवंडी झालो, आता मिस्त्री झालेलो आहे. एवढीच माझी प्रगती आहे हो. याच्यापेक्षा मी जास्त काहीच नाहीये केलेलं. अहो शिकलो सुद्धा नाहीये हो. अहो परिस्थितीच कुठं होती शिकण्याची. एवढी लहान-लहान भावंडं आणि त्याच्यामध्ये मी कुठे शिकणार? एवढी जबाबदारी वाढली की शिक्षणाचं काहीच झालं नाहीये. हे सगळं खोटं आहे. राजाने जे माझ्याबद्दल सांगितलेलं आहे ना, ते सगळं काही खोटं आहे. मी काहीच नाहीये मोठा. मी असा छोटा आहे. पण हां, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. आता अवनीला हे सगळं ऐकून आश्चर्याचा धक्काच बसतो. तिच्या डोळ्यातून डायरेक्ट पाणीच यायला लागतं. तर आता तो म्हणतो की पण हे राजाने म्हणजे मी गवंडी काम करतो म्हणून त्याला कमीपणा वाटतो म्हणून नाही केलेलं हो हे सगळं, त्याच्यामुळे नाही केलेलं. पण त्याला असं वाटतं की समाजामध्ये आपल्या कुटुंबाची म्हणजे चांगली ओळख व्हावी म्हणून त्याने हे केलंय. कारण आजकालची श्रीमंत माणसं गरीब माणसाला डिमांड देत नाहीत हो, म्हणून त्याने हा खोटेपणा केलेला आहे. तर अवनी म्हणत असते की पण एवढं खोटं? त्यावेळेस तो म्हणतो की हा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, त्याने हे सगळं ह्याच्यासाठीच केलेलं आहे आणि तुम्ही घर सोडून असं तो सांगणारच असतो. तेवढ्यातच तो मध्ये थांबतो आणि म्हणत असतो की म्हणजे हे सगळं तुम्हाला वाईट वाटू नये, आम्ही किती गरीब आहे याच्यामुळे त्याने केलेलं आहे आणि त्याला म्हणजे मी गवंडी असल्याचं वाईट वाटत नाही. त्यावेळेस अवनी म्हणत असते की हो पण असं का खोटं बोलला तो? तर यशोदा म्हणतो की सांगितलं ना मी, त्याने मुद्दाम नाही केलेलं आणि मला माफ करा. मी आजपर्यंत तुम्हाला हे सांगू शकलो नाही, पण आता मला हे ओझं सहनच होत नव्हतं, हे खोटेपणाचं ओझं सहनच होत नव्हतं, म्हणून तो आता हात जोडतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की नाही यशोदा, तुम्ही का माफी मागताय? अहो तुम्ही खरं सांगण्याची हिंमत तरी केली, पण राजाने मला किती फसवलेलं आहे, त्याने किती खोटं सांगितलेलं आहे. अहो तुम्ही गवंडी आहात, मिस्त्री आहात, मजूर आहात, म्हणून मला का वाईट वाटलं असतं? अहो कुठलाही माणूस आपापल्या कामामुळे तो श्रीमंतच असतो आणि तुम्ही किती छान हे सगळं बांधताय घर, त्याच्यासाठी काय शिक्षण आणि डिग्रीची गरज आहे का? मग मला का वाईट वाटलं असतं? पण राजाने एवढं का लपवलं माझ्यापासून? तर आता तो म्हणतो की अहो पण ऐका तरी. आता अवनी काहीच ऐकून घेत नाही, लगेचच तिथून बाहेर चाललेली असते. त्यावेळेस यशोदा म्हणतो की थांबा, मी तुम्हाला सोडतो. मग अवनी म्हणते की नाही, मला एकटीला जाऊ द्या प्लीज, मला एकटीला जाऊ द्या, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यावेळेस इकडे आता यशोदा म्हणतो की काय झालं हे, ह्यांना जर हे सत्य कळून एवढे हे दुःखी झालेले आहात, जर यांना हे कळलं की राजाने खोटं नाही तर खरं लग्न केलेलं आहे, मग काय होईल? आता ना काहीच खरं नाहीये, असं म्हणून आता तो सुद्धा तिथे नाराज झालेला असतो. दुसरीकडे आपण पाहतो की अवनी आता एकटीच चालत रस्त्याने चाललेली असते आणि तिला आता राजाचं आठवत असतं की राजा किती खोटं बोलला माझ्याशी, असा कसा काय तो वागू शकतो. आणि यशोदाचे सुद्धा ते शब्द आठवत असतात की यशोदा म्हणलेला असतो की मी एक साधारण मिस्त्री आहे, मी कोणी कॉन्ट्रॅक्टर नाहीये. ते सगळं ती आठवून आता दुःखी झालेली असते. तर राजा पाठीमागून अवनीला आवाज देत असतो, ओ मॅडम थांबा, ओ मॅडम थांबा. पण अवनीचं काही लक्षच नसतं. मग राजा तिच्या पुढे जाऊन थांबतो आणि म्हणत असतो की अहो मॅडम किती शोधलं तुम्हाला, यशोदा असा लगेचच तुम्हाला घेऊन आला, मग मला कळलं नाही तुम्ही कुठे आहात आणि कुठे नाही, शोधत होता आणि तुम्हाला आवाज पण किती दिला, तुम्ही कोणत्या म्हणजे लक्षच नाहीये तुमचं, असं तर तो बोलत असतो. अवनी मात्र काहीच बोलत नाही. तर राजा म्हणतो की थांबा, आपण दोघे मिळून जाऊया, सायकल इथे लावतो, आपण रिक्षाने जाऊया, मी रिक्षाला बोलवतो. त्यावेळेस अवनी म्हणत असते की राजा का वागला असं माझ्या बरोबर, सांग ना. तर आता राजाला कळतच नाही. तर ती म्हणत असते की काय रे तू काय म्हणाला की यशोदा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, असं आहे तसं आहे, असं का मला सांगितलं? आता राजाला इकडे धक्काच बसतो आणि त्याला असं वाटत असतं की आता यशोदाने सगळं काही खरं सांगितलं का काय. म्हणून आता तो म्हणतो की काय झालं मॅडम, काय बोलला यशोदा तुम्हाला? तर आता अवनी त्याच्याकडे फक्त बघतच राहते. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की अवनी मंदिरामध्ये जाऊन आता एकटीच बसलेली असते आणि ती रडत असते. तेवढ्यातच सुलात्या तिथे येते आणि म्हणत असते की काय ग, का अशी रडतीये? तुला त्या धोंड्याने घरातून बाहेर काढलं की काय, हाकलून दिलं की काय? त्यावेळेस अवनी म्हणत असते की हे बघा, मला कोणी हाकलून दिलेलं नाहीये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे येऊ नका प्लीज, मला एकटीला राहायचं आहे, असं म्हणून ती चाललेली असते. त्यावेळेस सुलात्या तिला थांबवते आणि म्हणत असते की थांब अगं मला ना तुला त्या घराबद्दल सगळं काही सांगायचं आहे, ते तरी ऐकून घे. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.